मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पाईपलाईनच्या कामासाठी बीकेसीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा काही काळ बंद। जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती करणार। पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून पिण्याचं महापालिकेचं आवाहन। गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर। 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाडीमध्ये हातपाय आणि शीर कापलेला मृतदेह आढळला। सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव। दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। वरळी शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका। प्रभादेवी वासियांचा संताप। लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीय असल्याची बॅनरबाजी करत संताप व्यक्त। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमधील पाणीसाठा एप्रिलमध्येच 33%वर। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट। वैतरणा आणि भातसा धरणामधून राखीव कोट्यातील पाणीसाठा देण्याची मागणी। उन्हाचा कडाका वाढल्यानं पीएमपीएमएल बसकडे अधिक लक्ष देण्याच्या प्रशासनाच्या सूचना। कामामध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाईचा देखील इशारा। रेल्वेच्या महसुलात पुण्याची आघाडी। आर्थिक वर्षामध्ये पुणे रेल्वेला 2158 कोटी रुपयांचा महसूल। उद्दिष्टापेक्षा अधिकचा महसूल मिळवून विभागाची दमदार कामगिरी। पुण्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली एकाला 12 लाखांना गंडा। ईव्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यापासून नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं। सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।